मराठीमध्ये एखादी भूमिका स्वीकारण्यामागे काही वेगळे निकष आहेत का आणि तेच बॉलिवूडचा क्रायटेरिया काही वेगळा आहे? एकतर प्रोजेक्ट कुठलंही असो, हिंदी, मराठी, मला असं वाटतं माझ्यासाठी काही गोष्टी मी ठरवल्यात की ह्या सगळ्या गोष्टी जर माझ्यासाठी टिकमार्क होत असतील तर मला एखादं प्रोजेक्ट करायला. जर हिंदीमध्ये खुदा ना खास्ता म्हणतात तसं चुकून मागून जर काही गैरप्रकार तुझ्या बाबत कोणी करण्याचा प्रयत्न केला, सो व्हॉट स्टँड यू विल टेक? रक्तात वकिली आहे, त्यामुळे मला असं वाटतं की हे अर्थात अननोटिस तर जाऊ देणार जर माझ्याबरोबर असं काही झालं. डायरेक्टरच्या खुर्चीवर बसावं, प्रोडक्शन हाऊस सुरू करावं, असा फिल्म रिलेटेड बिझनेस करावा असं कधी वाटलं? माझे वडील कायम म्हणतात, मी कायम हसत आली आहे त्याच्यावरती. ते म्हणतात की अभिनेत्या तो एक किडा असतोच, अभिनेता किंवा अभिनेत्री, की मला एकदा तरी एक फिल्म डिरेक्ट किंवा प्रोड्यूस करायची. माझ्यातलं अजून मला ते टॅप नाही झालंय असं मला वाटतं, अजून तो किडा वर आलेला नाहीये. कुटुंबामध्ये सगळ्यात क्लोज कोणाचे आहे? मी खरं तर सगळ्यात जास्त क्लोज माझ्या आजीशी आहे, म्हणजे माझ्या आईची आहे. गिरगाव? हो. मी नेहमीच म्हणते की मला 3 स्त्रियांनी घडवलंय. एक माझी आई, दुसरी माझी आजी आणि तिसऱ्या माझ्या गुरु आशाताई जोगळेकर. त्यामुळे इतक्या स्ट्रॉंग स्त्रियांनी मला घडवल्या कारणाने असेल कदाचित, पण मला त्यांनी जे काही शिकवण दिली आहे कळत न कळत त्या मार्गावरती चालण्याचं बळ आजही मिळतं. आज मी म्हटलं तसं की मी फॉर्मल ट्रेनिंग ऍक्टिंगचं नाही घेतलंय. मी जे काही शिकतेय ते सेटवरच शिकते आणि मी माझ्या परीने प्रयत्न करतेय की शिकत राहावं. म्हणजे आता सुद्धा काही महिन्यांपूर्वी मी एक 10 दिवसांचं रेसिडेन्स ट्रेनिंगचं वर्कशॉप होतं परफॉर्मन्सचं, जे करायला गेले होते. त्यामुळे खूप स्वार्थी विचार करून मी माझे प्रोजेक्ट निवडते की मी ह्या टीम बरोबर काम करताना, ह्या स्क्रिप्टवर काम करताना, ह्या पात्रावर काम करताना मला काय मिळणार आहे. आणि ते जर मला एक्साइटिंग वाटलं तर माझ्यासाठी असं वाटतं दॅट इज अ बुलजाय. आणि मग त्या पद्धतीनेच मी आतापर्यंतचे प्रोजेक्ट निवडलेत आणि असेच होपफुली मला पुढचेही निवडता येतील अशी आशा आहे. आता काही ओटीटी साठी काही निवडले की सिलेक्ट केलं? मी आत्ता एक रोहित शेट्टींचीच वेब सिरीज केली अमेझॉन प्राईमसाठी, जी जानेवारीत रिलीज झाली, इंडियन पोलीस फोर्स नावाची. आणि त्याच्यासाठी पण रिस्पॉन्स खूपच छान आला मला. पण पुन्हा एकदा एकातनं एक जर वेगळं काम मिळत असेल तर मला करण्याची इच्छा आहे. ऑफर्स अर्थातच आल्या, पण काही वेगळं एक्साइटिंग माझ्या वाट्याला जर येत नसेल तर मग तेवढं माझं पाऊल पुढे जात नाही. आणि माझा हा अट्टाहास कधीच नव्हता, आजही नाहीये, की हिंदीत मला हिरोईनचीच कामं करायची. मला चांगलं काम करायचंय आणि मला ते पात्र त्या प्रोजेक्टसाठी महत्वाचं असेल तर काम करायचंय. आणि दुर्दैवाने मला रोहित सरांनी ही सवय लावली आहे की ते मेन हिरोईनचं काम नसलं तरी सुद्धा ते त्या प्रोजेक्टसाठी खूप महत्वाचं काम आहे. म्हणजे सिम्बामध्ये आकृती दवेचं पात्र असेल किंवा आता इंडियन पोलीस फोर्स मधलं पात्र असेल तर ते तशीच कामं मला पुढे करता यावीत. म्हणजे अर्थात हिरोईनचं काम मिळालं तर मी नाकारणार नाहीच आहे, परंतु तो फोकस नाही. फोकस पुन्हा एकदा मी म्हणलं तसं चांगलं काम करता यावं, चांगलं पात्र साकारता यावं हाच आहे. हिंदी इट्स अ क्वाइट बिगर मार्केट, Right. नाही का, कम्पेअर टू मराठी. नक्कीच. तर हिंदीमध्ये कॉम्पिटिशन फेस करताना तुला काय अनुभव आले? कारण अनेक लोकांकडनं आता बिंग जर्नलिझम अनेक कलाकार व्यक्त होतात, अभिनेत्री व्यक्त होतात. मग कधीतरी टोकाचा अनुभव येतो, मी टू सारखी मुवमेंट सुरू होते. काही दिग्दर्शक नव्या कलाकारांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात, कुठे कास्टिंग काउटचा अनुभव असतो, एक्सप्लॉयटेशन होतं, कधी रेम्युनरेशनच्या बाबतीत गडबड असते. म्हणजे अक्षय कुमारला 25 कोटी आणि अभिनेत्रीला चक्क 2 कोटी बोलवण केली जाते. हे जे हिंदीतले वेगळे वेगळे अनुभव आहेत, याविषयीची तुझी परखड होतं काय? पुन्हा एकदा माझ्या सुदैवाने मला ह्यातले काहीच अनुभव आले नाही. माझ्या आजूबाजूची माणसं किंवा माझ्याकडे येणारी कामं इतकी छान होती की मला ह्यातलं काहीच फेस नाही करायला. ते आहे का नाहीये ह्यावर मी भाष्य नाही करणार, कारण मला तसा अनुभव आला नाहीये. परंतु प्रत्येक क्षेत्राचं, म्हणजे आता ते मराठीतलं असू देत, हिंदीतलं असू देत, प्लस मायनस असणारच आहे. आणि 100रातली 2 काय म्हणूया 2 नासके आंबे असूच शकतात. पण माझ्या वाट्याला ते 2 आले नाहीयेत, त्यामुळे मी त्याच्यावर काही बोलणं मला योग्य नाही वाटत. मला जर तसा अनुभव आला असता तर कदाचित मी परखडपणे माझं मत मांडलं असतं. पण मी पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन जाण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे मला
समोरूनही पॉझिटिव्ह वाईब्स मिळत राहिल्यात आजतागायत आणि हे असं चालू राहू दे एवढीच इच्छा आहे म्हणजे. मध्यंतरी मल्याळम इंडस्ट्री, तेलुगू इंडस्ट्रीमध्ये पण ते सगळे हेमा कमिटीचे रिपोर्ट्स आले आणि तिकडच्या अभिनेत्रींमध्ये एकजूट झाली आणि मग त्यांनी ह्या प्रकाराला आळा घालण्यासाठी शासनातर्फे सुद्धा काही रोख पावलं उचलावी असं त्यांचं होतं. जर हिंदीमध्ये खुदा ना खास्ता म्हणतात तसं चुकून माकून जर काही गैरप्रकार तुझ्या बाबत कोणी करण्याचा प्रयत्न केला, सो व्हॉट स्टँड यू विल टेक, तुझी भूमिका काय असेल? तू ते प्रोजेक्ट सोडशील किंवा त्यांना सुनावशील आणि मग बाहेर पडशील, कारण वकील आहेस. नंतर तुम्हाला तेच म्हणणार होते की रक्तात वकिली आहे, त्यामुळे मला असं वाटतं की हे अर्थात अननोटिस तर जाऊ देणार नाही. जर माझ्याबरोबर असं काही झालं होऊच नाही अशी इच्छा आहे. माझ्या वाट्याला आतापर्यंत चांगली माणसं आली तशीच यावी असं मला वाटतं. समहाव माझी इमेजही थोडीशी अशी आहे की मी कामाशी काम ठेवून असते, त्यामुळे कदाचित असेल, पण समोरनं अशी माणसं आली नाहीत. पण तुम्ही म्हणाला तसं देव न करू, आणि अशी वेळ आलीच तर मला असं वाटतं की त्या वेळेला मला जी गोष्ट करणं गरजेचं वाटतंय ते 100% करेन. आणि मला खात्री आहे की ह्या सगळ्यात माझे आई वडील, माझा भाऊ हे सगळे खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहतील. पण मी म्हटलं तसं अशी वेळच येऊ नये अशी इच्छा आहे. कधी कधी असं समाजात एक चित्र असतं, व्यक्ती बघून लोक पुढे बांधतात, समोरची व्यक्ती आपल्या वाटेला येणार नाही असं बघून सुद्धा लोकांचा व्यवहार बदलतो. नक्कीच. असं एक चित्र दिसून मी पहिल्यापासून त्यामुळे सगळ्यांना सांगते की मी स्वतः वकील आहे, माझ्या घरचे सगळे वकील आहेत आणि सगळे चेष्टाही करतात की तुमच्या बरोबर काही लफडं नकोय आम्हाला, तुमच्यापासून आम्ही लांबच असलेलं बरं. वकिलीचा हा असाही फायदा होतो. नक्कीच. अभिनय दॅट्स रिअली वंडरफुल. इंडस्ट्रीमध्ये कुणाशी तुझी मैत्री आहे ज्यांच्याशी यू शेअर युअर फिलिंग्स किंवा भूमिकेबाबत चर्चा होते, किंवा कुणाला तू गॉडफादर, मेंटॉर असं मानतेस का? गॉडफादर किंवा मेंटॉर मला माहिती नाही. मी ज्या वेळेला ज्या टीम्स बरोबर कामं केली आहेत, मग ते दिग्दर्शक असतील, सहकलाकार असतील, मला असं वाटतं त्या वेळेला त्या सगळ्यांची मला मदतच झाली आहे. म्हणजे मी महेश मांजरेकरांबरोबर सलग 3 सिनेमे केले, त्यामुळे त्यांचा अनुभव, त्यांनी पाहिलेलं जग, त्यांनी ज्या पद्धतीचं काम केलंय, त्यांच्याकडनं मला इतका छान गायडन्स मिळाला. किंवा माझी पहिली फिल्म असेल जसं महेश कोठारेंबरोबर काम केलं, किंवा त्याच्यानंतर मी जितक्या दिग्दर्शकांबरोबर वेगवेगळ्या काम केलंय त्या सगळ्यांची एक छान रॅपो झालाय माझा, आणि सहकलाकारांची सुद्धा. पण मला असं वाटतं आता रिसेंट ह्याच्यात मी झोंबिवली हा सिनेमा केल्यानंतर मला असं वाटतं की त्या अखंड टीमशी खूपच घट्ट मैत्री झाली माझी. कदाचित असं असेल की आम्ही लॉकडाऊन नंतर नुकतंच तो सिनेमा केला होता, त्यामुळे सगळ्यांनाच काम करण्याची ओढ होती, सगळ्यांना छान वेळ घालवण्याची ओढ होती, त्यामुळे ती एक टीम माझी खूप छान जमली आहे. आणि आजही मला काही तुम्ही म्हणाला तसं शेअर करा असं वाटलं किंवा प्रश्न पडले असतील की मी ह्या गोष्टीला कसं अप्रोच करू किंवा या प्रोजेक्टला कसं अप्रोच करू, तर मला असं वाटतं की काही नावं आहेत आता माझ्या आयुष्यात की ज्यांना मी कधीही फोन केला तरी मला माहितीये की त्यांच्याकडनं मला मदत मिळणार आहे. त्यातली काही नावं म्हणजे आदित्य सरपोतदार, वरुण नार्वेकर ज्याच्याबरोबर मी आत्ता एक सिनेमा केला, अभिजित देशपांडे, सुबोध भावे, अमेय वाघ, ही काही नावं तर आहेत जी मला 100% माहिती आहेत की ज्यांना मी आदित्य सरपोतदार. सो आम्ही झोंबिवली जो सिनेमा केला त्याचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार. तर मुंजा व्हायच्या आधी आमची ओळख आणि मैत्री आहे. आणि आदित्य सुद्धा अच्छा काकुडा. हा करेक्ट काकुडा पण. सो मला आठवतंय त्यांनी काकुडा रिलीज व्हायच्या बरंच आधी आम्हाला ती फिल्म दाखवली होती, आम्हाला कशी वाटते हे विचारायला. इट्स अ 2 वे स्ट्रीट. म्हणजे ती मैत्री इतकी घट्ट असण्याचं कारण हेच आहे की आज तो खूप सिनियर आहे, खूप जास्ती अनुभवी आहे, पण त्यांनी असं कधीच वागवलं नाही की मी तुमच्यापेक्षा सिनियर आहे किंवा मला तुमच्यापेक्षा जास्ती कळतं. त्यांनी मित्र म्हणूनच कायम वागवलं, आणि म्हणूनच कदाचित तो रॅपो आमच्यात झाला असेल की मला जरी काही वाटलं की आदित्य हे करावं का, किंवा या माणसांविषयी काही तुला माहिती आहे का, तर मी लगेच त्याला उठून फोन करू शकते. आणि त्यालाही काही वाटलं की मला तुझा फीडबॅक हवाय कशावरती, तर तो पटकन मला सांगू शकतो हक्काने. तसं मी म्हटलं तसं ती अखंड टीम खूप महत्वाची ठरली. आणि आता मी म्हटलं तसं वरुण नार्वेकर बरोबर काम केलं, त्याच्याशी खूप छान मैत्री झाली. त्याचा एक खूप वेगळा अप्रोच आहे गोष्टींकडे पाहण्याचा, आणि कधी कधी तुम्हाला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह लागतो ना, त्यावेळेला ही सगळी माणसं खूपच महत्वाची ठरतात. फिल्म इंडस्ट्री मध्ये काम करणं तसं अनसर्टन असतं. फिल्म मिळते, नाही मिळत,
एक एक 2-2 वर्ष घरी बसावं लागतं, नाहीतर लागोपाठ काम सुरूच असतं. बरोबर. तर याबाबत तुझे काय विचार आहेत? कारण हिंदीमध्ये, मराठीत एवढं माहिती नाही, पण हिंदीमध्ये बऱ्याच अभिनेत्री प्रोडक्शन मध्ये गेलेल्या आहेत, काही आंतरप्रेन्योर बनलेले आहेत बरोबर बरोबर. असं. तर याबाबत तू काही ठरवलंयस का, किंवा एक दुसरं काम करावं? म्हणजे एकंदरीत तुझ्या अपिरियन्स कडे बघून असं वाटतं की तुझी टेस्ट खूप चांगली आहे. Thank you. तर असं काही बिझनेस करावा, किंवा ड्रेस डिझायनिंग करावं, किंवा बुटीक सुरू करावं, किंवा असा बिझनेस करावा, किंवा वेळ मिळेल तेव्हा वकिली पण करावी. एनी काही प्रोजेक्ट डोक्यात आहे का त्याबाबत? प्लॅन असंच काही नाहीये टू बी ऑनेस्ट. पण मी कायमच म्हणत आले की मला बॅकअपसाठी खूप ऑप्शन्स उभे राहिलेत माझ्या आयुष्यात. मुळात मी कथ्थक डान्सर आहे, ॲज आय सेड, आणि मी अजूनही प्रयत्न करते की रियाजात राहावं. ते काही कार्यक्रम मला करायला मिळाले तर करावं. कारण माझं पहिलं प्रेम आहे कथ्थक. म्हणजे मी खूप लहानपणापासून हे करते आणि ते सुटू नये ही अर्थातच तीव्र इच्छा आहे. आत्ता सुद्धा मी फेब्रुवारीत एलोरा फेस्टिवल जो होतो औरंगाबादला, तिथे कथ्थकचा परफॉर्मन्स करून आले. त्यामुळे मला ते असतंच. आणि आत्ता सुदैवाने बऱ्यापैकी कामं सुद्धा बॅक टू बॅक चालू आहेत. त्यामुळे हा विचार करण्याची अजून वेळ नाही आली की आता जर समजा नाही काम मिळालं तर काय करायचं, किंवा प्रोडक्शन मध्ये शिरायचं का, किंवा नेसेसरीली काम नाही मिळालं. नाही म्हणजे बॅकअप म्हणून किंवा हा. काहीतरी दुसरं ह्या व्यतिरिक्त काहीतरी करूया ह्याच्यासाठी अजून तेवढा वेळ मिळाला नाही मला, टू बी ऑनेस्ट. कारण सुदैवाने मी म्हटलं तसं की कथ्थक असेल किंवा अभिनयाचीच कामं असतील, पण बॅक टू बॅक काही ना काहीतरी सुरू आहे आणि त्या कामातच आपण अजून किती प्रगल्भ होऊ शकतो ह्याचा प्रयत्न माझा चाललाय. त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड कोर्सेस असतील किंवा त्या काय म्हणूयात, ती कामं आणखीन, माझी कामं आणखीन समृद्ध करण्यास काय करण्याची गरज आहे, त्या गोष्टी, वाचन असेल, सिनेमे पाहणं असेल, वेगवेगळ्या भाषांमधले सिनेमे पाहणं असेल, या सगळ्या गोष्टीच जास्ती फोकसमध्ये आहेत. आणि तशी आवड म्हणाल तर ह्या सगळ्या गोष्टींची थोडीफार असते. म्हणजे आता मी लहान होते तेव्हा मला वाटत होतं की मी फॅशन डिझायनर व्हावं वगैरे. त्यामुळे मी स्केचेस काढायचे आणि आवडीने करायचे हे सगळं, किंवा मी पेंटिंग करायचे. आत्ता सुद्धा अधूनमधून इच्छा झाली तर करते. पण ह्या सगळ्या हॉबीज आहेत, त्यामुळे त्याचं कन्व्हर्जन अजून प्रोफेशन कुठल्या पद्धतीच्या बिझनेसमध्ये किंवा ह्याच्यात व्हावा ह्याचा आत्ता विचार केलेला नाहीये. आत्ता पूर्णतः फोकस याच्यावरतीच आहे की आपल्याला अजून कुठले आणि किती वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोजेक्ट्स करायला मिळतील. कदाचित हा प्रश्न विचारणं, यू माइट साऊंड इट टू अर्ली, भविष्यामध्ये स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू करावं, किंवा डायरेक्शन मध्ये जावं एखाद्या, म्हणजे फॉर इन्स्टन्स एनी डायरेक्टर फॉर दॅट मॅटर, तो मनमोहन देसाई सारखा कमर्शियल डायरेक्टर असो, किंवा सत्यजित रे सारखा हम्म. फॅमिली अँड क्लासिक बनवणारे बरोबर. डायरेक्टर असो, बरोबर. अशा डायरेक्टरच्या खुर्चीवर बसावं, प्रोडक्शन हाऊस सुरू करावं, असा फिल्म रिलेटेड बिझनेस करावा असं कधी वाटलं का? माझे वडील कायम म्हणतात आणि मी कायम हसत आली आहे त्याच्यावरती. ते म्हणतात की अभिनेत्या तो एक किडा असतोच, अभिनेता किंवा अभिनेत्री, की मला एकदा तरी एक फिल्म डिरेक्ट किंवा प्रोड्यूस करायची. हे प्रत्येकातच असतं, प्रत्येक ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस मध्ये असतं. माझ्यातलं अजून मला ते टॅप नाही झालंय असं मला वाटतं. अजून तो किडा वर आलेला नाहीये. पण भविष्यात माहिती नाही, मला आवडेल कदाचित. म्हणजे मला दिग्दर्शनाचं मला माहिती नाही, पण मला प्रोडक्शनचा विचार येऊन गेलाय मनात की आत्ता काय होतं, आत्ताचा स्ट्रगल असा आहे, अनेकदा मराठीत एस्पेशली पाहायला मिळतं की तुमच्याकडे चांगली संहिता असते, चांगली टीम असते, पण खमका प्रोड्युसर असतोच असं नाही. कारण त्या प्रोड्युसरला सुद्धा एक सेन्स असणं त्या सगळ्या गोष्टींचा, चांगल्या वाईटाचा, किंवा आपल्याला लोकांपर्यंत काय पोहोचवायचं ह्याचा, हे असणं खूप गरजेचं आहे. आणि तसे आपल्याकडे खूप मोजके प्रोड्युसर्स आहेत की जे चांगला सिनेमा बनवण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे त्यावेळेला हा विचार नक्कीच येऊन गेलाय की आपल्या हातात असेल, आपल्याला जर जमलं तर चांगली मोट बांधण्याचा तरी किमान आपण प्रयत्न करू शकतो. आपल्याला त्या दृष्टीने आपली प्रगल्भता, आपली समज ह्या क्षेत्राची वाढवण्यासाठीचा आत्ता माझा प्रयत्न नक्कीच चाललाय. पण हे मी करेनच किंवा हा माझा प्लॅन आहे असं नाही. जमलं तर करायला नक्की आवडेल. आवडते कलाकार कोण, हिंदीतले आणि मराठीतले, ज्यांच्याकडून ते शिकता आलं असं? खूप आहेत मला असं वाटतं. प्रत्येक कामातनं, म्हणजे प्रत्येक चांगल्या कलाकाराच्या प्रत्येक कामातनं काही ना काहीतरी शिकायला मिळतं मला असं वाटतं. त्यामुळे ती लिस्ट खूप लॉंग आहे. मला पहिल्यापासूनच असे माझे एकच फेवरेट हिरो किंवा हिरोईन किंवा ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस असे राहिले नाहीये.
पण आता हिंदीतली काही नावं घ्यायची तर आता अर्थात अमितजी आहेत, ज्यांचं काम मला प्रचंड आवडतं. नसीरुद्दीन शाह आहेत, ज्यांनी खूप वेगळ्या पद्धतीची कामं केली आहेत. किंवा अगदी कमर्शियल हिरो म्हणायचं तर शाहरुख खानचं काम मला प्रचंड आवडतं. त्याचा ग्राफ मला प्रचंड आवडतो. ज्या पद्धतीची कामं करत त्या माणसानी त्याचं करिअर बनवलंय, प्रचंड कमेंडेबल आहे. किंवा आत्ताच्या पिढीत रणबीर कपूर आहे, रणवीर सिंग आहे, ज्यांनी खूप वेगवेगळ्या पद्धतीचे पुन्हा सिनेमे करण्याचा प्रयत्न केलाय. ऍक्ट्रेसेस मध्ये हिंदीतल्या जुन्या काळात रेखा आहे. म्हणजे अगदी कमर्शियल ह्याच्यातलं म्हटलं तर शबाना आझमी आहे, ज्यांनी खूप वेगवेगळी पुन्हा कामं केली आहेत. आत्ताच्या पिढीत आलिया भट आहे, जिच्या चॉईसेसही मला भयंकर आवडतात. ती खूप वेगवेगळ्या जॉनर्सचे सिनेमे करते आणि सगळ्याला जस्टिस करते. मराठीतलेही असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्याकडनं इन्स्पिरेशन घेत राहतो आपण. मला आत्ता म्हणजे माझ्यापेक्षा थोडे सिनियर अर्थात पिढीत मला मुक्ताताईचं काम खूप आवडतं. मुक्ता बर्वे पुन्हा तिने ज्या पद्धतीच्या चॉईसेस केल्या आहेत, व्हेरी ट्रू टू हर आर्ट. बाकी कॅल्क्युलेशन आणि ह्याचा सगळ्याचा विचार न करता चांगलं काम करण्यावरती कायमच फोकस राहिलाय तिचा. अर्थात माझ्या सुदैवाने काही सहकलाकार सुद्धा माझ्या बरोबर म्हणजे मला ज्यांच्याबरोबर काम करायला मिळालं त्यातले सुबोध भावे, त्याचंही काम मला भयंकर आवडतं. अमेय वाघ आमच्या पिढीतला की ज्यांनी पुन्हा खूप वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे निवडतो, काही ना काहीतरी एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न असतो. ऍक्ट्रेसेस मध्ये माझ्या कंटेम्पररीज मध्ये मला असं वाटतं की कंटेम्पररी नाही म्हणणार मी अगदीच, पण आत्ताच्या पिढीतल्या ज्या अभिनेत्री आहेत त्यात मला सईता मणकरचं काम प्रचंड आवडतं. तिने पुन्हा ज्या पद्धतीचे सिनेमे निवडलेत आणि ज्या पद्धतीची ती कामं करते, त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला प्रत्येकच जण जे काम करत असतं ना, त्यातनं काही ना काहीतरी इन्स्पिरेशन घेण्यासारखं आहे. आणि मी प्रयत्न तरी हा माझा असतो की डोळसपणे ते पाहत राहावं आणि मग तो अभिनेता असू दे अभिनेत्री असू दे त्यातनं आपल्याला काय घेता येईल ते घेण्याचा प्रयत्न करत राहते. फॅशन लाईफस्टाईलची काय आवड आहे आणि जेव्हा शूटिंग नसतं तेव्हा काय करते, काय हॉबीज आहेत? फॅशन मी खरं तर तशी खूप आळशी आहे असं मला वाटतं. पण माझ्यावरती संस्कार इतके छान झालेत. मी म्हटलं तर गुरु आशाताई जोगळेकरांकडे मी कथ्थक शिकले आणि त्यांनी कायमच आम्हाला म्हणजे मी या क्षेत्रात यायच्या आधीपासूनच त्यांनी आपल्याला समोरच्यानी सिरियसली घेण्यासाठी आपण किमान प्रेझेंटेबल असायला हवं हे त्यांनी खूप पहिल्यापासून शिकवलंय. त्यामुळे अशी मी काय म्हणूया खूप फॅशन मध्ये आहे असं नाही वाटत मला, पण मला काय शोभून दिसतंय आणि मला स्वतःला कसं प्रेझेंट करायचंय ह्याचा किमान विचार असतो. आणि मग तो आता फिल्मच्या संदर्भात असू देत, सिनेमामध्ये असू देत, फिल्मच्या प्रमोशनच्या वेळेस असू देत किंवा इतर वेळी जेव्हा नॉर्मली वावरणं असतं, तो करायलाच लागतो आता. म्हणजे पूर्वीची मला माझ्या आईची कायम कंप्लेंट असायची की मी स्वतःकडे लक्ष देत नाही किंवा मी कारण त्या काळात सुद्धा फोकस वेगळाच होता ना. मी म्हटलं तसं मी प्रोफेशनली परफॉर्म करायला सुरुवात केलेली होती, त्यामुळे आमचा रियाज, आमच्या रिहर्सल्स, धावपळ त्या सगळ्याकडे फोकस असल्या कारणाने आपण काय घातलंय, आपण कसं प्रेझेंट करतोय ह्याच्याकडे फार लक्ष नाही जायचं. पण आई आणि मावशी या दोघींनीही खूप छान पद्धतीने मारून मुटकून मला त्या सगळ्याची जाणीव करून दिली की ह्याच्याकडे लक्ष देणं ही तितकंच गरजेचं आहे. आणि मी आता अर्थात या क्षेत्रात आल्यानंतर तर आणखीन जास्ती त्याच्याकडे लक्ष द्यायला लागले. आणि ह्यासाठी नाही की लोक काय म्हणतील, पण ह्यासाठी की मला स्वतःला कसं प्रेझेंट करायचंय. आणि मी म्हटलं तसं आपण सुद्धा कळत न कळत समोरची व्यक्ती कशी प्रेझेंट होतीये त्याच्यावरनं आपण जज करतो, तर मग माझ्या बाबतीतही अर्थात हे होईलच. हे थोडंसं भान ठेवून आता मग मी स्वतःकडे त्या पद्धतीने लक्ष देण्याचा प्रयत्न करते. पण कामाव्यतिरिक्त माझ्या आधीपासूनच्या ज्या हॉबीज आहेत त्याच मी अजून जोपासते असं मला वाटतं. मी नव्याने अजून काही तसं अक्वायर ऍक्च्युली तेही केलंय असं माझ्या लक्षात आलं. सो मी कथ्थक तर परस्यू करतेच काम नसताना, पण मी गायन सुद्धा शिकले काही काळ. त्यामुळे मला गाण्याची, संगीताची आवड आहे, ऐकण्याची आवड आहे. त्यामुळे कार्यक्रमांना जाणं, आमच्याकडे आईवडिलांना सुद्धा प्रचंड संगीताची आवड आहे. त्यामुळे कधीही वेळ मिळाला तरी वेगवेगळ्या कार्यक्रमांना जाणं हा एक भाग असतोच त्या सगळ्यातला. मी म्हटलं तसं नव्याने जाणवलेली गोष्ट मला वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आवडते. हे मला कधीच माहिती नव्हतं. अर्थात मी ते काही परस्यू करते असं नाही, पण मी गेल्या 2-3 वर्षात अनेक सफारीजना जायला सुरुवात केली आहे. तिथे फोटोग्राफी म्हणजे
शक्यतो कॅमेरा घेऊन जाते आणि काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करते. सो ह्या सगळ्या गोष्टी थोड्याफार सांभाळण्याचा प्रयत्न चाललेला असतो काम नसतं तेव्हा. बरोबर. अनेक प्रश्न नंतर डोक्यात येतात जे खूप महत्वाचे वाटतात. सोशल मीडियाला अनन्यसाधारण महत्व आहे. तर तू सोशल मीडियावर किती ऍक्टिव्ह असते आणि फॅन्स आणि वैदेही याच्यामध्ये काही अंतर ठेवावं असं वाटतं का, की मी आता आईस्क्रीम खाते, मी आता शॉपिंग करते, माझ्या केसांना मी हा कलर लावलाय, इथपासून ते करिअरच्या लेटेस्ट अपडेट सुद्धा टाकतेस का आणि त्याचा फायदा होतो का? मला असं वाटतं की आता आपण ज्या काळात आहोत त्या काळात सोशल मीडिया हा सगळ्यात महत्वाचा दुवा आहे आमच्यातला आणि प्रेक्षकांमधला. हॅव्हिंग सेड दॅट, मी अशा पद्धतीने सोशल मीडियावरती फारसं पोस्ट केलं नाहीये. म्हणजे माझ्या रिअल टाइम अपडेट्स असतातच असं नाही की मी आत्ता इथे आहे किंवा मी आत्ता हे करते. ह्याचं कारणही असं आहे की मी सुरुवातीला 1-2 वेळेला हे करून पाहिलं तर माझ्या असं लक्षात आलं की त्या अपडेट्सच्या आधारावरती मी जिथे कुठे असेल तिथे लोक येऊन पोचतात. आणि मला असं वाटतं की माझी थोडीशी प्रायव्हसी मला जपण्याची इच्छा आहे. त्यामुळे मी रिअल टाइम अपडेट्स अगदी देतेच असं नाही. मला प्रत्येक गोष्ट शेअर करायला आवडतेच असं नाही. पण मला असं वाटतं की ज्या गोष्टी प्रेक्षकांना जाणून घेण्याची इच्छा असेल किंवा अर्थात कामाच्या संदर्भात ज्या काही अपडेट्स असतील त्या सगळ्या मी सोशल मीडियावरती पोस्ट करण्याचा प्रयत्न करते. आणि मी म्हटलं तसं की तो आमच्यातला दुवा आहे. तेवढाच एक काय तो संवाद प्रेक्षकांशी होतो, अपार्ट फ्रॉम जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात त्यांना भेटता. म्हणजे प्रमोशनला जेव्हा आम्ही ठिकठिकाणी जातो तिथे प्रत्यक्षात लोकांची भेट होते. पण त्या व्यतिरिक्त जर काही संवाद असेल तर तो सोशल मीडिया मार्फतच असतो. मी म्हटलं तसं मी अंतर नाही म्हणणार मी, पण मी म्हणजे माझं ठरवते की मला काय पोस्ट करायचंय काय नाही करायचंय आणि तसंच राहावं असं मला वाटतं. या ट्रेंड बद्दल काय म्हणणार? सोशल मीडियाच्या फॉलोअर्समुळे बऱ्याच कलाकारांना काम मिळायला लागली. असे काही कलाकार आहेत म्हणजे एक 4 वर्षांपूर्वी अभिनेत्री, सिनियर अभिनेत्री नीना गुप्ता, तिने फेसबुकवर पोस्ट केली होती की माझ्याकडे सध्या काही काम नाही आणि दुःख याचं वाटतं की माझ्याकडे टॅलेंट आहे पण ते एक्सप्लोर करणारे डायरेक्टर आता माझ्याकडे बघत नाहीये. सो आय एम वेटिंग फॉर द राईट काइंड ऑफ ऑपॉर्च्युनिटीज अशी तिने पोस्ट टाकली आणि ही तिच्याकडे कामाची रील लागली. तर सोशल मीडियामुळे कामही मिळतं आणि फॉलोअर्स कडे बघून काही इंडस्ट्रीतले लोक त्यांना अप्रोचही करतात. हाही एक ट्रेंड आहे. तर तुला असं वाटतं का की सोशल मीडियामुळे व्ह्यूज आणि रील याचा फायदा कलाकारांच्या करिअरवर होतो? ही दुधारी तलवार आहे असं मला वाटतं. म्हणजे हे नाकारून नाही चालणार की लोक पाहतात या सगळ्या गोष्टी. परंतु मला असं वाटतं की आता नीना गुप्ता सारख्या व्यक्तीने ही पोस्ट केली म्हणून तिच्याकडे काम आली. आज प्रत्येक व्यक्ती जर ही अशी पोस्ट करून ही जर त्या व्यक्तीने आशा केली की माझ्याकडे कामं येतील तर ते शक्य नाहीये. नीना गुप्ता प्रचंड टॅलेंटेड आहे आणि सिनियर सुद्धा अनुभवी आहे. आज तिच्याकडे ती कामं येणं ड्यूच होतं. तिला फक्त सोशल मीडिया हे माध्यम किंवा कारण निमित्त ठरलं असं म्हणूया आपण. मला माझ्या वडिलांनी एकदा खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारला होता. जेव्हा सुरुवातीच्या काळात इंस्टाग्राम वगैरे पॉप्युलर झालं होतं तेव्हा मी खूप प्रेशर घ्यायचे की अरे बापरे फॉलोअर्स नाही वाढले तर कसं, किंवा ह्याचा काय परिणाम होईल याचा आपल्याला अंदाज नव्हता तेव्हा. तर मला बाबांनी एक साधा प्रश्न विचारला होता की वैदेही या फॉलोअर्स पैकी खरे तुझ्या कामाचे फॅन्स किती आहेत? आणि मी तेव्हापासून हे माझं ब्रीद झालंय की फॉलोअर्सचं प्रेशर नाही घ्यायचं. फॉलोअर्स वाढतात कारण त्यांना आपला कॉन्टेंट आवडतो, त्यांना आपण काय करतोय काय नाही हे पाहण्यात इंटरेस्ट असतो. पण त्यातली सगळीच लोक खरंच माझ्या कामाचे फॅन्स असतील असं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या ज्या लोकांना हे कळले किंवा ज्या ज्या लोकांना हे माहिती आहे ते ह्याच्या आधारावरती तुम्हाला कामं देत नाहीत किंवा त्याच्या बेसिसवरती तुमचं करिअर घडेल किंवा नाही घडणार असं. हा, ऑपॉर्च्युनिटीज मिळण्यासाठी हे खूप चांगलं माध्यम आहे की लोकांमध्ये एखादा चेहरा पॉप्युलर आहे, लोकांना हा चेहरा पाहायला आवडतोय किंवा लोकांना या व्यक्तीचं काम पाहायला आवडेल असं वाटणं आणि त्यातनं संधी मिळणं ह्यात काहीच चुकीचं नाही, उलट उत्तम आहे. मी काही फार जुन्या पिढीतली नाही पण आमच्या सुरुवातीच्या काळात हे नव्हतं. त्यामुळे ही ऑपॉर्च्युनिटी जर आत्ताच्या पिढीला मिळत असेल तर ते खरंच उत्तम आहे. परंतु मला असं वाटतं की मेकिंग और ब्रेकिंग ऑफ युअर करिअर विल बी डिसाइडेड. म्हणजे कंपॅरिझन असं नाही, पण एखादी छोटी रील करणं त्यात लागणारा कस वेगळा आहे
आणि एका सिनेमाचा किंवा एका सिरियलचा भाग होणं, त्यात लागणारा कस वेगळा आहे. हे वेगळे स्किल सेट्स आहेत असं मला वाटतं. ज्या व्यक्तीला दोन्ही जमलं उत्तम. त्या व्यक्तीसाठी म्हणजे खरंच त्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मचा फायदा झाला असं मला वाटतं. पण ही गल्लत होता कामा नये की मी फक्त सोशल मीडियावरती पॉप्युलर झाले म्हणजे आता मला जमलंय किंवा म्हणजे आता मला हे सगळं साध्य होणार आहे, असं नाही होऊ शकत. मी म्हटलं तसं हे डिफरंट स्किल सेट्स आहेत, त्या सगळ्यावरती मास्टरी मिळाली तरच तुम्हाला कामं मिळणार आहे. त्यामुळे संधी मिळण्याच्या दृष्टीने सोशल मीडिया हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे, परंतु त्याच्या पुढे काम आणि मेहनत हे करावंच लागणार आहे. स्वतः रील बनवतेस की नाही? अधनं मला फार त्यातलं कळतं किंवा जमतं असं मला वाटत नाही, पण त्यातल्या त्यात मला कधी इच्छा झाली. मी माझ्या आयुष्याच्या बाबतीत असू देत किंवा सोशल मीडियाच्या बाबतीत असू देत, अप्रोच हाच आहे की मला जर काही करावंसं वाटलं तरच मी करते. म्हणजे आत्ता हा ट्रेंड आहे किंवा आत्ता हे करायलाच हवं किंवा ह्याच्यामुळेच आपल्याला व्ह्यूज आणि लाईक्स मिळणार आहेत किंवा ह्याच्यामुळे आपले फॉलोअर्स वाढणार आहेत, ते मला कधीच जमलं नाही आणि मला यापुढेही जमेल असं वाटत नाही. मला एखादी गोष्ट करावीशी वाटली तर मी करेन, टाकेन, त्याला मिळाले तर मिळाले व्ह्यूज, त्याच्यामुळे वाढले तर फॉलोअर्स, उत्तम. पण माझी इच्छा हीच राहील की माझ्या कामाला पाहून किंवा माझ्या कामामुळे माझे फॉलोअर्स वाढले किंवा फॉलोअर्स पेक्षा चाहते वाढले. बाबा म्हणाले तसं फॅन्स जर माझे वाढले तर मला जास्ती आनंद. बरोबर. शेवटचे 2 प्रश्न. कुटुंबामध्ये तू सगळ्यात क्लोज कोणाचे आहेस? आणि मग समजा बाबा किंवा आई, तर त्यांचं किती मतं तू ऐकतेस आणि फॉलो करतेस? हा एक प्रश्न. आणि तुझे अपकमिंग प्रोजेक्ट्स अँड प्लॅन्स. मी खरं तर सगळ्यात जास्ती क्लोज माझ्या आजीशी आहे, म्हणजे माझ्या आईची आहे. गिरगाव. हो. म्हणजे आई बाबांशी पण अर्थातच खूप क्लोज आहे आणि कुठलीही गोष्ट डिस्कस करूनच होते किंवा कुठलाही निर्णय त्यांच्याशी बोलल्याशिवाय घेतला जात नाही, आणि तो कितीही लहान मोठा असू देत. म्हणजे अगदी मला काय नवीन कपडे काय घ्यायचे तिथपासून ते कुठला सिनेमा करायचा इथपर्यंत सगळ्याच गोष्टी त्यांच्याशी शेअर करूनच केल्या जातात. पण मला असं वाटतं सगळ्यात जास्ती माझ्या विचारांवर कोणाचा पगडा असेल तर ती माझी आजी आहे. आणि मी खूप लहानपणापासून अर्थातच तिच्या सहवासात राहिले. प्रत्येक सुट्टीला आम्ही तिथे जायचो आणि खूप दंगा करायचो. आणि मी सगळ्यात जास्ती तिच्या आजूबाजूला असायचे, कारण मला गप्पा मारायला आवडायच्या. तिच्याकडनंही ती तिचे जुने काही किस्से सांगायची, तेही ऐकायला आवडायचं. तिचे अनुभव ती कायम शेअर करत आली. त्यामुळे मला असं वाटतं की थोडीशी वयात आल्यानंतर सुद्धा जेव्हा काही सिक्रेट गोष्टी सांगायच्या असायच्या, त्या आईकडे नाही जायच्या, त्या आधी आजीकडे जायच्या. त्यामुळे आजीशी काहीतरी वेगळंच नातं आहे. आणि बिकॉज कदाचित आम्ही जास्ती एकत्र वेळ घालवलाय म्हणून असेल कदाचित, पण तिच्याकडनं मला इतकं काय काय मिळत गेलं आणि ते सगळं माझ्या आयुष्यात मी तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करते. कारण ती, मला असं वाटतं की तिच्या काळाच्या खूप पुढे होती विचारांनी. ती आज जवळजवळ आता 28 वर्ष झाली एकटी राहते. 28 वर्ष ती एकटी राहते. आम्ही येऊन जाऊन असतोच त्या अर्थात. तिथेच राहतात गिरगावात? हा. आम्ही अर्थात येऊन जाऊन असतो, आम्ही सगळेच असतो तिच्याबरोबर, पण स्वतंत्रपणे जगणं आणि तरीही सगळ्यांवरती प्रेम करणं हे मी तिच्याकडनं शिकते. सुपर. आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तिच्याकडनं माझ्यात आपोआप आले. मग ते स्वच्छतेच्या बाबतीत असेल, हो म्हणजे हो, आजोबांनी करून ठेवलंय सर. त्यामुळे कुणाकडेच काही बघण्याची गरज नाही. शी इज ऑल्सो, मला फायनान्शियली पेक्षा ना आजच्या काळात असं वाटतं इमोशनली इंडिपेंडेंट आणि स्ट्रॉंग असणं हे जास्ती गरजेचं आहे. अगदी महत्वाचं. आणि तिच्याकडे पाहून इतकं इन्स्पायर व्हायला होतं. मला जे लॉजिकली पटतंय ते मी करणार हे मी तिच्याकडनं शिकले. म्हणजे ती खरं तर त्या पिढीतली आहे, पण अगदी आपल्या देवाधर्माचं असू देत किंवा काय जुन्या पद्धती असू देत, जे काही असेल ते, त्याच्या मागे काही ना काहीतरी कारण. आजी यावर्षी 87 पूर्ण करेल. तरी इतक्या स्ट्रॉंग आहेत ते. फिजिकली, मेंटली संपूर्णतः स्ट्रॉंग, इंडिपेंडेंट. मी म्हटलं तसं तिचा स्वयंपाक ती करते. आम्ही गेल्यावर आमच्यासाठी करून अजूनही खाऊ घालते आम्हाला ती. आम्हाला तर म्हणजे आई म्हणते की तिला माहेर वाशिणीसारखं वागवते, तिला कशाला हात लावू देत नाही, पण आमच्यावरही तितकेच लाड असतात, तितकंच प्रेम असतं. पाण्याचा ग्लास सुद्धा आम्हाला उचलू देत नाही. तिला आता आम्हाला तिला ओरडायला लागतं की आजी आता थांब, इतकी वर्ष तू आम्हा सगळ्यांसाठी हे करत आलीस, पण आता आम्हाला थोडं तरी तुझ्यासाठी करू दे. पण ती विचारांनी प्रचंड स्वतंत्र, एक्स्ट्रीमली स्ट्रेट फॉरवर्ड, व्हेरी क्लिअर विथ हर थॉट्स. की माझ्या
तत्वांमध्ये बसेल, माझ्या लॉजिकला पटेल अशाच गोष्टी मी करणार. त्यामुळे तो ठामपणा तिच्याकडनं खूप आलाय. अर्थातच आई बाबा सुद्धा या बाबतीत हे सगळेच सेम पेजवर असल्या कारणाने मला शिकायला खूप सोपं गेलं असं मला वाटतं. कारण तेच पाहत आम्ही लहानाचे मोठे झालोय की आपण जे करतोय ते प्रामाणिकपणे करायचं, आपल्याला पटतंय तेवढंच करायचं. लोक म्हणतायत म्हणून किंवा असं व्हायला पाहिजे किंवा असं करायला पाहिजे म्हणून कुठलीच गोष्ट नाही करायची. आणि अशा अनेक गोष्टी छोट्या 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 तिच्याकडनं आपोआप मी शिकत गेले. मग ते मी म्हटलं तसं स्वच्छतेचं असेल किंवा डिसिप्लिनच्या बाबतीत असेल किंवा इतरांना समजून घेण्याच्या बाबतीत असेल. मी एम्पॅथी हा शब्द आता म्हणजे खूप पॉप्युलर झालाय, पण मला असं वाटतं की मी खऱ्या अर्थाने एम्पॅथी तिच्याकडनं शिकले. कारण आपण लहान असताना कितीतरी वेळेला असं होतं ना की आपण काहीतरी कंप्लेंट घेऊन जातो की एखादी व्यक्ती माझ्याशी असं वागली किंवा मला या गोष्टीचा त्रास झाला. त्याचा आपला सोडून समोरच्याचा दृष्टिकोन काय असू शकेल ह्याचा ती विचार करायला लावायची. त्यामुळे समोरची व्यक्ती कशीही वागू देत, आपण काय वागायचं हे आपल्या हातात आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या विचारांचा पगडा माझ्या मनावरती आहे. आणि मी नेहमीच म्हणते की मला 3 स्त्रियांनी घडवलंय. एक माझी आई, दुसरी माझी आजी आणि तिसऱ्या माझ्या गुरु आशाताई जोगळेकर. त्यामुळे इतक्या स्ट्रॉंग स्त्रियांनी मला घडवल्या कारणाने असेल कदाचित, पण मला त्यांनी जे काही शिकवण दिलीये कळत नकळत त्या मार्गावरती चालण्याचं बळ आजही मिळतंय. फारच चांगले संस्कार मिळेल जे कदाचित तुझ्या पुढच्या पिढीला ते उपयोगी पडतील, प्रेरक ठरतील. माय लास्ट क्वेश्चन, आता सध्या कुठल्या प्रोजेक्ट मध्ये तू बिझी आहेस? रिलीज वर काय आहे? आता गंमत अशी आहे, मी तुम्हाला सांगू शकते, एक सिनेमा असा आहे की जो रिलीज होणार आहे, पण मी डिस्क्लोज नाही करू शकत कारण मी डिस्क्लोज नाही झाली त्या सिनेमात. म्हणजे त्या सिनेमाची अनाउन्समेंट झाली पण मी आहे हे अजून माहिती नाही. पण लवकरच तो सिनेमा भेटीला येईल आणि पुन्हा एकदा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे आणि अशी आशा आहे की प्रेक्षकांना आवडेल. सुंदर सुंदर. थँक्यू सो मच. Thank you. आणि दिवाळीच्या अनेक अनेक शुभेच्छा नवरी मुंबेरी परिवाराकडून, थँक्यू. मॅक्स महाराष्ट्रकडून, मॅक्स वुमन कडून आणि प्रत्यक्ष माझ्याकडून तू आणि तुझ्या कुटुंबाला अनेक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.